बदलापूरच्या खरवई परिसरामध्ये भीषण अपघात झालेला आहे। अवघ्या 10 मिनिटांपूर्वी हा अपघात झाला। खरवई परिसरात नायरा पेट्रोल पंप आहे आणि त्या पेट्रोल पंपासमोरच एक इसम होता, त्या इसमाचा अपघात झालेला आहे। तुम्ही बघत असाल तर एकंदरीत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रक्त सांडलेलं आहे। ज्या ठिकाणी तुम्हाला आता पाणी पाहायला मिळते तिथे मोठ्या प्रमाणात रक्त सांडलं होतं। खरं तर हा जो अपघात आहे तो अपघात एकंदरीत ज्यावेळी झाला त्यावेळी सदर इसम जो आहे म्हणजे प्रत्यक्षदर्शींनी प्रथमदर्शनी अशी माहिती दिली आहे की हा जो इसम आहे तो चालत येत होता खरवई परिसरापासून ते स्टेशन परिसराकडे आपण बघू शकतो तर तो चालत येत होता आणि चालत असताना खरं तर हा अपघात झाल्याची प्रथमदर्शनी माहिती जी आहे ती या ठिकाणी समोर येते। या अपघातामध्ये सदर जो इसम आहे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे। डोक्याचा जो भाग आहे त्या डोक्याच्या भागाला गंभीर दुखापत झालेली आहे आणि जागीच म्हणजे आता या इसमाला कोणत्या नेमकी गाडीची धडक लागलेली आहे हे अद्यापही समोर आलेलं नाहीये। परंतु आपण बघत असाल तर पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालेलं आहे। आपण पाहतोय तर नायरा पेट्रोल पंप आहे आणि वेलनेस मेडिकल आहे त्याच्या समोरचा हा संपूर्ण प्रकार आहे आणि या प्रकारानंतर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून एकंदरीत अधिक माहिती जी आहे ती घेतली जाते। पाटोळे सर असू द्यात किंवा त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि हा नेमका अपघात झाला कसा आहे आणि या अपघातामध्ये आपण बघत असाल तर जो जखमी झालेला इसम आहे त्याची प्रकृती नेमकी कशी आहे अद्यापही सांगता येत नाही। परंतु त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आता या परिसरातले सीसीटीव्ही असू द्यात किंवा इतर जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याकडून माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करूया। पाटोळे सर, थोडक्यात प्रथमदर्शनी काय माहिती मिळाली तुम्हाला? आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला समजलं एका एकदम काय झालं प्रकार ते काय माहिती नाहीये, पण त्याला रिक्षामध्ये आहे तर त्या पब्लिक रिक्षामध्ये घेऊन गेले ग्रामीण हॉस्पिटलला। आता ग्रामीण हॉस्पिटल जे काही आपण ते समजेल। आता कुठे मार लागलाय, काय झालं? ते डोक्याला मार लागले असे पब्लिक सांगता येते। सीसीटीव्ही वगैरे आहेत आजूबाजूच्या परिसरात? ठीक आहे, तेच पाहतो आम्ही, त्यासाठी थांबलेले आहेत। ट्रॅफिक काढल्यानंतर आम्ही तिकडे जाणार। तर वाहतूक कोंडी म्हणजे या अपघातानंतर वाहतूक कोंडी इथे मोठ्या प्रमाणात झाली होती आणि वाहतूक कोंडी पोलिसांनी सोडवली आणि त्यानंतर आपण पाहतोय की हा जो इसम आहे त्याला एका रिक्षामध्ये बसवून ग्रामीण रुग्णालयात आता उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। परंतु प्रत्यक्षदर्शींनी माहिती ज्या पद्धतीने दिलेली आहे त्यामुळे म्हणजे अशी माहिती दिली आहे की संबंधित इसमाचं जे डोकं आहे ते डोकं म्हणजे त्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागलेला आहे आणि त्यामधून हा रक्तस्राव जो आहे तो झालेला आहे आणि आपण पाहतोय की आता पोलीस प्रशासन सुद्धा अधिक माहिती या ठिकाणी घेत आहेत। एकीकडे आपण हा रस्ता बघतोय तर ज्या ठिकाणी तुम्हाला आता पाणी पाहायला मिळतंय तिथेच सदर इसमाचा अपघात झालेला आहे आणि त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्त जे आहे ते आता पडलं होतं। सध्या खरवई परिसरातलं आपण चित्र पाहतोय आणि खरवई परिसरातून ही माहिती जी आहे ती या ठिकाणी समोर येतेय। अधिक माहिती पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून खरं तर काढली जाते कारण की हा रहदारीचा रस्ता आहे। आता असंही होऊ शकतं की हा जो इसम आहे तो रस्ता क्रॉस करत असेल, या बाजूला येत असेल आणि तेव्हा एखाद्या गाडीची धडक त्याला लागली असू शकते किंवा हा जो व्यक्ती आहे तो खरवई जुवेली हा जो परिसर आहे त्या परिसरातून सरळ रस्त्याने येत असेल, तिथून सुद्धा येत असताना त्याला गाडीची धडक लागू शकते। पण ज्या ठिकाणी सध्या रक्त सांडलेलं आहे त्यामुळे हे जे डिवायडर आहे त्याच्या बाजूलाच हा अपघात झालेला आहे, त्यामुळे अशी शक्यता आपण व्यक्त करू शकतो की एकंदरीत अर्थात इथे बऱ्यापैकी बरेच शॉप्स आहेत आणि त्या ठिकाणी म्हणजे स्थानिकांच्या तक्रारी आहेत की एकंदरीत वाईन शॉप असू द्यात किंवा काय म्हणता त्याच्यामुळे ट्रॅफिक खूप होते, वाहतूक कोंडी होते। काय त्रास होतो या वाहतूक कोंडीचा? खूप खूप त्रास होतो। वाहतूक एवढा त्रास होतो ना, पूर्ण गाडी लागलेली असतात मॅडम। बरोबर। आणि जेव्हा कोणा सांगायला गेला तर पूर्ण वाद होतोय, त्याच्यामुळे त्याच्यासाठी आता पोलिसांना आरटीओला आम्ही एक अर्ज करणार आहे, नगरपालिका अर्ज करणार आहे। खूप त्रास होतो मॅडम। अर्थात आपण पाहतोय तर इथे म्हणजे आता यांची तक्रार अशी आहे की सदरचा एक वाईन शॉप तिथे आहे आणि त्याच्या बाहेर सर्रासपणे गाड्या लागलेल्या असतात आणि रस्ता खरं तर आपण पाहतोय दुतर्फा हा रस्ता असला तरी सुद्धा हायवे असल्या कारणानं मोठ्या प्रमाणात वाहन त्या ठिकाणी पार्क केली असल्यामुळे
वाहतूक कोंडी होत असते. आता राहिला प्रश्न या अपघाताचा. आता या इसमावरती उपचार जे आहेत ते ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरू असलेले पाहायला मिळत आहेत. आता किती प्रकृती गंभीर आहे, काय अवस्था आहे या इसमाची, या संदर्भातले अपडेट आपण यापुढे सुद्धा घेत राहू. परंतु आपण बघतोय तर आता पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हे सीसीटीव्ही जे आहेत ते सीसीटीव्ही सुद्धा चेक केले जात आहेत. आपण खरवई परिसरातलं हे चित्र पाहतोय. जवळपास 7:45ची ही वेळ होती आणि 7:45च्या वेळेत हा अपघात जो आहे तो झाला. सदरचा इसम हा एकटाच होता ज्यावेळी अपघात झाला, अशी सुद्धा माहिती समोर येते. त्यामुळे आता या पुढचे जे काय अपडेट आहे, हा इसम नेमका आहे कोण, कशा पद्धतीचा अपघात कशामुळे झालेला आहे, कोणत्या वाहनानं धडक दिली का, की कसा हा अपघात झाला, याचा तपास आता बदलापूर पूर्व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसर, श्रद्धा ठोंबरे, न्यूज 6 मराठी, बदलापूर.